काल आपल्या सर्वांचे आराध्य दैवत साईबाबा यांच्याविषयी काल या भामट्याने बाबांविषयी काल अपशब्द वापरला। या भामट्याचा इतिहास आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आम्ही सर्व युवक त्याचा इतिहास आम्ही शोधला। तो काल सांगत होता का त्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये का आम्ही या वस्तू कोविडमध्ये वाटल्या, हे केल्या ते केल्या। अरे पण भामट्या त्या वस्तू वाटल्या, पण त्यासाठी पैसे किती गोळा केले आणि पैसे घरात किती ठेवले हे पण जाहीर कर ना। तुझे कपडे, तुझी गाडी, तुझं सगळे कपडे लत्ते हे साईबाबांच्या जीवावर चालतं। त्या बाबांविषयी तू अपशब्द वापरतो, तुला लाज वाटत नाही का? या भाडखाऊची इतकी हिंमत झाली की साहेबांना, गाडगीळकर साहेबांना आणि आम्हाला याच्या खाजगी ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला नोटिसा पाठवतो, आम्हाला धमक्या देतो। अरे भाडखाऊ, हे गाव आमचं आहे, हे बाबा हे सर्वांचे, आणि त्या बाबांविषयी तू जर अपशब्द वापरणार असाल तर तुला या शिर्डीमध्ये आम्ही राहून देणार नाही। आम्ही सर्व शिर्डीच्या या ठिकाणाहून हकलल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असं मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो। शिंदे हा शिंदे स्वतःचं आडनाव लावून घेतो। याला तेव्हाच दाबायला पाहिजे होतं ज्यावेळेस शिंदे आडनाव लावलं। ठीक आहे, चला हा कोणत्या कुळात वाढला, कुठला ना काय, अरे तुझी उंची किती, तू खेळतो कोणाला, तुझा व्यवसाय काय, धंदा काय करतो इथं? तर आपलं खेडेकरांचं एवढंच म्हणणं आहे की हा साईराम किती करतो। याचा साईराम असा आहे की याच्या इकडे निसान कंपनी किती प्रमाणाच्या गाड्या आहे, हा कधी पावा VIP रोडला VIP गेट नंबर 2 समोरच्या गाड्या कधी राहत्या, दुपारची, संध्याकाळची, काकड आरती असो, रात्रीची आरती असो, गाडी तर लावेल राहती, याचे साईराम त्या 2 नंबर गेटनी चालूच राहत्या। आम्ही मागच्या वेळेस 7-8 युवक संघ आलो, त्या PO ऑफिसला त्याचा अर्ज द्याला, त्याचे PO 5 बंद केले, तरी पण त्याचं ते सुसर ते चालूच आहे। तो भाड्याच्या खोलीमध्ये राहतो आणि आम्हाला 7 जणांना हे 1500 रुपयाचे पत्र पाठवतो। एकदा नाही घेतले स्मरणपत्र 2दा पाठव, 3दा पाठव, याची लायकी का हे पत्र पाठवण्यासारखी? या पत्राचा निषेध करतो आणि याला शिकवणारे आपल्यातले काही भाडखाऊ आहे। साईरामच्या पैशातून 7-7, 8-8 सायकली आणतो, ते वाटितो, त्याला कुठून येते पैसे? तो घरातून घालितो का? बोलण्यासारखं खूप आहे, पण आता काय आपलेच काही आहे म्हणून बोलता येत नाही काही। म्हणून एवढं सांगणं आहे त्यांना की साईरामकडे लक्ष द्या, आणि कोण काय करतो तेवढं लक्ष राहू द्या। मोडलेला पण आहे, त्याने आम्हाला नोटिसा पाठवलेलं आहे। साईराम करणार आहे, आम्ही मागं पण मारित राहिलं, इथून पुढं पण मारणार आहे। भक्तांना फसवून पैसे घेतात, त्यांना भावनिक करतात। हा भाड्या इतका भावनिक करतो, माझ्याकडे एवढे व्हिडिओ त्याचे। तो स्वतः पुजारी होतो, सौच्या भागात जातो, तिथं पूजा करतो, इतका भंगार आहे म्हणजे काय, तो इतका भावनिक करतो। त्याचं बोलणं म्हणजे तो काहीच आपल्या तोंडात त्याचं नाव सुद्धा घेतलं नाही पाहिजे। बाबाच्या नावावर एवढी भाड कमवतो तो भाड्या, तो काही कामाचा नाही। त्याला ना गावातून हाकला, प्रशासनाला एवढी विनंती आहे, मंदिर होते ना, मंदिरात येणं बंद करा। तो शिर्डीतला नाहीये खरं तर। अशा हरामखोराने आपल्या सर्वांचं दैवत असलेल्या बाबांबद्दल अपशब्द काढले, याचा आज या ठिकाणी आपण सर्वजण निषेध करण्यासाठी जमलो आहोत। पण हा निषेध न करता माझ्या मते आपण आता ऍक्शन घेतली पाहिजे। याच्याकडे जे काही 9 नाणी आहे ते खोटे आहे। आताच काही शिंदे परिवारातील या ठिकाणी मंडळींनी सांगितलं की आमच्याकडे जी बाबांनी दिलेली जी नाणी आहे ती आम्ही साईबाबा संस्थानला देणार आहोत आणि त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे। आणि त्याच्याकडे जी डुप्लिकेट नाणी आहे तो त्याचा त्यांनी धंदा मांडलेला आहे। त्या धंद्याच्या जोरावर जो काही तो साईराम करत आहे, जो काही पैसा गोळा करत आहे, त्या पैशाच्या जोरावर त्यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्याच एका ठिकाणी काही जागा भाडोत्री घेऊन त्या ठिकाणी काहीतरी सोंग घेण्याचं काम करतोय। कोणाच्या रुग्णांना मदत, आंधळ्यांचे काहीतरी डोळे तपासायचं तो नाटक करत आहे। त्याचे हे धंदे सगळे साईराम त्याचा साईराम झाकण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी दाखवतो आहे। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की तो कशा पद्धतीनं पैसे कमवत आहे, कशा पद्धतीनं तो बाबांच्या नावाखाली धंदा करीत आहे। तेव्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की जे या ठिकाणी जो व्यवसाय करीत आहे तो व्यवसाय त्याचा पहिला बंद झाला पाहिजे, त्याला शिर्डीतून हाकलून दिलं पाहिजे। आणि साईबाबा संस्थानला विनंती आहे, या ठिकाणी माळी साहेब असतील किंवा आपण सन्माननीय युवा साहेबांकडे जाऊन त्यांना विनंती करू का या परिवारातील कुठलाही व्यक्ती साईबाबाच्या आसपासही दिसला नाही पाहिजे, मंदिराच्या आजूबाजूलाही दिसला नाही पाहिजे। आणि जर तो दिसला आणि जर आमच्या गावकऱ्याकडून त्याला काही जर नुकसान झाले तर त्याची सर्वच जबाबदारी साईबाबा संस्थांनी घ्यावी अशी मी विनंती। नेत्यांना विशेष करून अरुण गायकवाडचा खेळ सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या फूट पाडण्यासाठी तो काय करतो, ह्या 4 लोकांना आमंत्रण दे, तो 4 लोकांना आमंत्रण दे, तो सगळ्या सायरामच्या पैशावर त्याची काय ते शिबिर वगैरे भरवतो। आपण सगळ्या गाव मिळून त्याचा तो बहिष्कार टाकला पाहिजे। इथून पुढे त्याच्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित करू नका। बाकीच्या काही त्याच्या जेव्हा गोष्टी लिगली साईराम करणारे वगैरे ते सगळं टप्प्याटप्प्याने आपण तो बंद करू। बंद केलं पाहिजे साहेब ते 9 नाण्यांचं। जसं हे शिंदे परिवार म्हणताय की आम्ही 9 नाणे आमची जमा करतोय, त्याला आपण जमा करून त्याचा हातबारी म्हणजे सगळ्यांनी आता ठराव घेतला पाहिजे। आपण ठराव घेतला पाहिजे। आता त्यांच्यासारखे नालायक लोक जर उद्या उभे राहिले अजून आणि उभे राहतील लोक, हे जर आपण शब्द जर दिल्लीपर्यंत गेले किंवा बाहेर गेले, काल पत्रकारांशी त्यांचं बोलणं झाल्यानंतर तो म्हटला तर मला हे जे मी बोलून गेलो ना यांनी मला प्रसिद्धी भेटत या उद्देशाने तो बोललेला आहे। हे काही पत्रकार बंधूच आपल्याला सांगू राहिली ती, तर आपल्याला काय म्हणजे त्यांना सांगितलं, त्यांनी आपल्याला सांगितलं हा भाग वेगळा, पण त्याची भूमिका काय त्याच्या पाठीमागं, त्याला प्रसिद्ध व्हायचंय, त्याला या गोष्टी करायच्या, अजून वेगवेगळं हे करायचंय। आणि तो जे कामं करतो हे कामं आम्ही गावातले 8 तरुण करतो इथं गावामध्ये, त्याला काही विशेष काही वेगळं काही लागत नाही। ते फक्त साई भक्तांकडून दुबळून आणायचंय आणि इथं आणून त्याच्यात 100 रुपये 5 रुपये खर्च करायचे। हे आम्ही तरुण पण गावातले करतो, तुम्ही पण करत आली इतके दिवस। त्याचं ट्रस्ट जे आहे, माझी एकच मागणी, त्याचं ट्रस्ट जे आहे ते पूर्णपणे बंद आणि त्याचा इथं राहण्याचा हक्क नाही। आणि एक प्रशासनाला माझी विनंती, आमच्या तरुणांनी जर उद्या हात उचलला त्याच्यावर, जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले, शिंदे परिवार आमची जबाबदारी घेणार असेल तर ठीक आहे, जबाबदारी घेणार असेल तर ठीक आहे, त्याला आम्ही स्पष्ट सांगतो, याला आम्ही सगळे तरुण मिळून त्याचं इथं येणं बंद करणार आहोत। परंतु तो ज्या ठिकाणी सापडल त्याला पुढच्या 2 तासात 4 तासात ज्या दिवशी सापडणार त्याला उघडा करून मारल्याशिवाय एकही तरुणी राहणार। आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायची जर ताकद ठेवली तर गावकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट करायचा आहे, एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो। मंदिर दर्शन के लिए आई हूँ, इधर एक प्रोग्राम हो रही है, मैं देखकर मैं बता रही हूँ। ये मैं उनका घर पे मैंने दर्शन करने के लिए गई थी। मैं एक दिन बोल रहे हैं मैडम हैदराबाद का कोई पार्टी है तो देख लो, 25,000 रुपए दिए तो ये नानी मैंने लेके आते उधर। आपको क्या कमीशन मिलता है वो हम देते हैं। साईराम भैया जी, मेरी नाम सुनीता है। मागच्या महिन्यात एक मोतीबिंदू शिबिर घेतलं, ते काय झालं त्याच्यावर मागच्या महिन्यात आपले शिर्डीचे काही लोक तिथं मुलवाडीचे गेले होते ऑपरेशनला, ते झुंझुनवाला हॉस्पिटल ते म्हणजे हा आमच्या नावाखाली पैसा कमवून राहिला म्हणजे, तर आम्हाला याला द्यायचं नाहीये, तो त्यांना तयार नव्हता। मग मी माझ्याकडे शिबिर ठेवलं, माझ्या सो खर्चाची मी सगळी प्रसिद्धी केली, सगळं पंचायत साहेब असतात, कोणी 1 रुपया नाही घेतला। यांनी त्यांना फोन केले की तुम्ही यांना कार्यक्रमच का दिला म्हणे, कार्यक्रम द्यायला नाही पाहिजे। मी त्या दिवशी ठेवला, तुम्ही बळजबरी त्या दिवशीच कार्यक्रम ठेवला। परत मी त्या कार्यक्रमाला म्हणलं मला काय घ्यायचं नाही, त्यांना घ्यायचं घेऊ दे, पण ते म्हणे हे साई भक्ताकडून पैसे गोळा करतात, तिथं आलेले शूटिंग घेतात, गुंडांची शूटिंग घेतात, ते साई भक्ताला दाखवून पैसे गोळा करतात। आणि बऱ्याच वर्षापूर्वी मला ते अरुण गायकवाड मला म्हणे तुमची दिल्लीला एवढे ओळख आहे, एवढ्या मोठमोठ्या भजन संध्या होत्या, हे 9 नाणे तिथं ठेवायला लावा म्हणे। ठीक आहे मी बोलतो, 1-2 जणांसमोर बोललो की मोठे भजन तिथं ठेवा म्हणे। त्यानंतर मी ऑफर केली की तिथं जो 9 नाण्यावर पैसा टाकते तो मी घेणार आणि मला 25,000 रुपये पाहिजेत। म्हटलं असं नाही, फ्रीमध्ये ठेवत असं तर ते ठेवतील। त्यानंतर आपण ते ठेवायचा विषय बंद केला आणि हा दरवेळा ब्लॅक गाडी घेऊन तिथं आमदाराचे स्टिकर लावून 2 नंबर गेटला त्या ऑफिस बसेस घुटमळत राहतो। जर आपल्याला कोणी जर भक्त न्यायचं किंवा न्यायचं 2 नंबर तर आपल्याला नाव लिहावं लागतं, याला त्याला का नेम नाही हा बरोबर, एक आपण विचार केला पाहिजे ना। दिवसेंदिवस शिर्डीची बदनामी का होत चाललेली की आपण या साई भक्तांवर असा लुटालूट, त्यामुळे शिर्डी बदनाम राहिली।
दुसरी गोष्ट मी पत्रकारांना विनंती करतो, शिर्डीतल्या पॉझिटिव्ह बातम्या वाढाल, निगेटिव्ह आता सगळ्या ठिकाणी डकैती होती, काय गोष्टी होत्या, गुन्हे होत्या. गुन्हे असं काही नाही की कोणत्या गावात होत नाही, पण आपल्या बातम्या पुऱ्या राज्यभर काय भारताभर असतात. लोक म्हणतात शिर्डीत ऐसा पुरा काम चल रहा है, शिर्डीत पुरा जे बाहेरचे मीडियावाले, मी त्यांना विनंती करतो पॉझिटिव्ह बातम्या टाका. आपण मागं जसे आता शिंगणापूरला चोरी होत नाही का, होती पण तिथं बातमी येत नाही तशी, तसं सगळ्या ठिकाणी गुन्हे होतात. विनंती का गुन्हे जास्त प्रसिद्ध करू नका. बाबांविषयी पॉझिटिव्ह गोष्टी पत्रकारांनी मांडावा ही पत्रकारांना विनंती करतो. आणि याची सत्य हाची अनुभव माझ्यात आहे. म्हणजे बाबांची समाधी अजून जिवंत आहे हे साक्षात उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण आज खरंच आपल्याला अतिशय वाईट गोष्ट आहे, बाबांची जात विचारली जाते, बाबांचा धर्म शोधला जातो, बाबांचे आईवडील शोधले जातात. आता तर बाबांचा DNA देखील व्हायला लागला. म्हणजे दुर्दैव असं आहे की आता ती गोष्ट दादा सगळ्यांपर्यंत गेलेली आहे. परंतु आपल्याला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की सद्गुरू साईबाबांचा आधार घेऊन सातत्यानं जर आपलं प्रसिद्धी आणि आपलं TRP वाढत असतं ते कुठे चुकीचं आहे. आणि आपल्या शिर्डी ग्रामस्थांची भूमिका हीच असते सातत्यानं. कारण आज आपण बाबांना घाबरणारे लोक आहोत, लोकांना आपण घाबरतो. आपल्याला माहिती आहे बाबांची समाधी जिवंत आहे, परंतु बाबांची समाधी जिवंत असताना जर असे काही अपवादांतून असं वक्तव्य होत असेल तर निश्चित ते चुकीचं आहे. आपण आता मला आत्महत्याकडे हात जोडून विनंती आहे, आपली पण तात्या पाटलाची समाधी आहे, आपण पण अशा गोष्टी केल्या पाहिजे का? नको नको आपल्याला नको. म्हणजे आपल्याला तुम्हाला ही दुर्बुद्धी बाब आपल्याला देणार नाही. कारण आज आपण सद्गुरू साईबाबांच्या प्रती लीन आहोत. तात्या पाटील बाजाबाई असतील त्यांच्या उपकारांवर खरं तर आपण या ठिकाणी जगत आहोत. बाबांचा 1 रुपया नको, जे काही बाबा 2 घास देतात ते आपण सुखाने घेणारे सगळे गावकरी आहोत असं मला वाटतं. त्याच्यामुळं अशा ज्या व्यक्तीनं असं जे चुकीचं वक्तव्य केलं असेल त्या व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि आता साईबाबा संस्थांना देखील आम्ही अर्ज केला आहे, त्या अर्जाच्या माध्यमातून त्याच्यावर कडक शासन होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यासंदर्भातची आमची भूमिका आहे. साईबाबांच्या बाबतीमध्ये जो अपशब्द वापरला गेला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमा झालेलो आहोत. मी देखील त्या वक्तव्याचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. खरं तर ही गोष्ट ज्या कारणामुळे घडली त्या विषयाचा आणि या विषयाचा कुठे काही संबंध नव्हता. तुमचं खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही जाणो. आणि चॅरिटी कमिशननी सांगितलं आणि यांनी सांगितलं हा विषय मुळातच साईबाबाच्या कुठल्याही गोष्टीशी संबंधित नसतो. त्या विषयामध्ये तुम्ही साईबाबांचा विषय घुसडून आपलं स्वतःचं चुकीचे कामं जे लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मी या ठिकाणी त्याचा विषय व्यक्त करतो. अनावश्यकरित्या जिथे गरज नाही तिथे अतिरिक्त पैसा ट्रस्टच्या माध्यमातून गोळा करायचा आणि तो समाजासाठी न वापरता या ठिकाणी व्यक्तिगत कामासाठी वापरायचा याचा देखील मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि हा जो अपशब्द वापरला गेलेला आहे याची थोडीफार गांभीर्याने खरं तर आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की हा शब्द आपण जो टाळलेला आहे तो टाळलेला शब्द फार गरजेचा आहे. कारण की त्याचा अर्थ जर आपण बघितला तो फार वाईट आहे, मनाला वेदना होतील काय असतं म्हणून. त्याच्यामुळं मी त्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ग्रामसभेला पूर्णपणे अनुमोदन देतो. तो हरामखोर अरुण गायकवाड आणि त्याचा मुलगा तो साईराज गायकवाड यांनी गेल्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा काही वर्षापासून जो धंदा मांडलाय त्याच्या निदर्शन आपण या ठिकाणी आपण सगळे जमा झालेलो आहोत. पण काल त्यांनी त्या साईरामच्या पुढची आणि सगळ्यात उंची त्यांनी त्या ठिकाणी ज्या गोष्टीला कोणी बोलायला नव्हतं पाहिजे अशी गोष्ट ते त्यांच्या मुखातून बोलून गेले. आणि हे कदाचित हे त्यांची आता घडा भरलेला आहे याचा अर्थ एकदम स्पष्ट झालेला आहे. मुळातच आपण आता या ठिकाणी सगळ्यांनी भाषण झाले पुढं काय करायचं म्हणून आता आपण या ठिकाणी जमा झालोय. तर आता या ठिकाणी बापू आहे, शिवाजी भाऊ आहे, कमलाकर माऊली आहे, बाबासाहेब आहे, बाकी सर्व नाही ते बोलतील. पण आता तुम्ही सर्व ज्येष्ठ या ठिकाणी आहात तर तुम्ही आम्हाला काही आमचे प्रश्न आहे तुम्ही आमच्या बरोबर या विषयावर आहात का आणि याची दिशा आम्ही तुम्ही आमच्यावर आणार का. आमचा पहिला मुद्दा असा तुम्हाला मान्य का त्याच जे आमच्या गोंदकर परिवाराच्या मध्ये दुकान आहे ते दुकान बंद करायचं का मान्य आहे का. तर माझी विनंती आहे नितीन भाऊ तुम्ही अतुल गोंदकरांशी बोलायचं आणि तो विषय क्लिअर करायचा झाला. दुसरा विषय त्याला हे वाक्य वापरल्यानंतर
या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये त्याचा राहायचा अधिकार आहे का? मग काय करायचं करायचं मान्य का? मग ह्या गोष्टी आपल्या प्रामुख्याने ह्या पुढच्या आपल्याला दिशा ठरवायची, त्यासाठी आपण या भूमिकांमध्ये ठाम राहिलं पाहिजे. दुकान कुठे आहे? तर माझी प्रशासनाला विनंती आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे साहेब, आम्ही सर्व गावातली आणि आमची एकदम प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही शांत पद्धतीने जाणार, आमच्या भाऊबंधांशी बोलणार, त्यांना सांगणार, आमचे जावई आम्ही त्यांना सांगणार, आम्ही कुठल्या प्रकारचं कायदा हातात घेणार नाही. तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं पाहिजे. तुम्ही सुद्धा एक खाकीच्या वर्दीच्या आत तुम्ही एक साई बघता, तुम्ही संरक्षण आम्हाला दिलं पाहिजे आणि आम्हाला हे चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही आमच्या राहिले पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि परत एकदा सांगतो, तो आपले शिंदे परिवार आहे, ते शिंदे परिवाराकडून तो आपल्याकडून तर पाहुणा लागतो. त्याच्यामुळे कोणी घाबरू नका, मागच्या सारखा काय कोणा दाखल होणार नाही. त्याच्यामुळे साहेब असं काही कृत्य करू नका आमच्यावर, कारण काय होतं परत लोक येत नाही. हो अशी विषय झाले, लोक येत नाही साहेब, फक्त येत नाही. कोण लोकांनी काय लोकांनी काय करायचं दररोज झालं काय असंही होणार नाही. यावेळेस माझी विनंती साहेब, पाहुणा तो आता आमचं. त्याच्यामुळं शिंदे परिवाराला दुसरी विनंती, तिसरी, आम्ही सर्व गावातल्या लोकांनी काल आम्ही बसलो, संजू आपण रात्री बोलवलं होतं. संजू आपण तुम्हाला सांगितलं की नाही सांगितलं माहित नाही, पण आमची तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही सगळे एक या, ते 9 नाणे आपण सगळे एकत्र करा. आम्ही नाचत गाजत वाजत आम्ही साईबाबा संस्थांना देऊन टाकू. तुम्ही आमच्या बरोबर राहा. तुम्हाला काय माऊली तुम्हाला मान्य आहे का बापू? तर आमची विनंती आहे का तुम्ही आम्हाला वाजत गाजत नाणे द्या. तुम्ही काही करत नाही आणि त्याच्यावर साईबाबा संस्थेकडून आपण तुमचा वंशवळीचा पूर्ण आजन ठेवलेला काही नाणे कसे आले आणि कुणी दिले. आणि दर दसऱ्याला किंवा रोज त्याचं दर्शन ठेवू आपण, भक्तांना दर्शन होऊन जातं. त्याचं का नाणे नेमके कुठे हे लोकांना कळलं पाहिजे अशी माझी सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे. माझ्याकडनं ही जी काय भूमिका मांडली, आम्ही रात्री सगळे बसून आम्ही भूमिका ठरवली होती. त्याच्यामुळं या कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. पर प्रशासनाला विनंती, आम्हाला सहकार्य करा अशी विनंती. एक गोष्ट काय कोणी काय झालं किंवा कधी काय झालं हे आम्हाला काही ज्ञात आत नाही. 9 काय कॉइन जे आज शिर्डीमध्ये बरेच जण हे काय ना लहानपणापासून सगळ्यांनी मी पण पाहिले, सगळ्यांनी पाहिले का 9 कॉइन आहे तिथं त्या मंदिरातच पाहतो आपण. त्यामुळे ते कॉइन जे डुप्लिकेट आहे, त्यामुळे माझं मत सगळे कॉइन जे तयार आहे त्याचे कॉइन परत तो आणतो, संस्थांना जमा करा, आमचे कॉइन आम्ही जमा करतो. त्याच्यामध्ये ते पुरातत्व विभागाला आपण बोलून घ्या, ओरिजिनल कोणचे आहे तेच 9 कॉइन ठेवा, ते डुप्लिकेट आहे ते पेटीमध्ये टाकून द्या. शिंदे पे आम्ही कधी 1 रुपया करावं लागेल. आता तो नालायक करतो, त्याला काय करा. आजपर्यंत तो भाड्याच्या घरात राहतो एवढं कमवून, पण आता आम्हाला तर आज माहिती आहे का तरी काही कॉइन विकले आणि एजन्सी घेतलेली आहे. मी पण बाबाचं बघतोय, मी रोज आरती करतो. एक ध्यान ठेवा, पेटीत दांडे असं वाटतं प्रत्येकाला, शिडीकरांना सांगतो सगळ्या दांड्या पेटीत नाही, तो फिरत राहतो. जेव्हा पडतो ना तेव्हा पळतो. हा विचार करून तुम्हाला प्रत्येक जण खरोखर साई बघतोय ना, तर त्यांनी हा विचार करा की याच्या त्याच्या बोट दाखवा. आपल्याकडे पण पहिले आहे ना, एक आत्मपरीक्षण करा आणि मग बोट दाखवा, मग खरोखर आपण मान्य करू. आणि शिंदे फॅमिली तयार आहे 9 कॉइन द्यायला कधी पण. फक्त त्याचे कॉइन संस्थांनी किंवा परत जमा करून संस्थांनी जमा करावे आणि पुरातत्व विभागाला बोलून घ्या, सगळे कॉइन एकत्र करा. ओरिजिनल कोणचे ते तिथं म्युझियमला ठेवा आणि जे 9 कॉइन देतो संस्थांनी काही ठरवा, तिथं काय करायचं पेटी टाकून द्या. आता पहिलं आपलं ते तुमचे 9 कॉइन आहे ना, ते सर्व संस्थांनी द्यायचे, कारण भक्तांना कळलं पाहिजे की 9 पुढे जमा दिले. आयुष्य महत्वाचं आहे. ते म्हणते ते बरोबर आहे. ते 25 झाले ना, अहो त्याचे जाऊन द्या. आपण जमा करायचं गावात लोकांनी. 700 झाले, 700 आज शिर्डी शहरामध्ये शिर्डी ग्रामस्थांची मध्ये पूर्ण शिर्डी शहराच्या ग्रामस्थ आणि वरिष्ठांच्या सगळ्या उपस्थितीत आज शिर्डी शहरात बाबांच्या बद्दल जे वक्तव्य केलं, साईबाबा आपल्यासाठी सर्वस्व मायबाप आहे.
साईराज गायकवाड हा व्यक्ती हा शिर्डी शहरात नकोच आहे, त्याच्यात काही कॉम्प्रोमाइजच नको आहे. कोणी जरी बोललं तरी त्याला ही शिक्षा भेटली पाहिजे, कारण आपलं पोट आणि मायबाप हे साईबाबा आहे, त्यांच्याबद्दल कोणी व्यक्ती असा बोलला तर इथून पुढे खपून घेतलं जाणार नाही. वैयक्तिक दत्ता कोते म्हणून सांगतो, तो कोणी काही बोलतो हे वाक्य माझं एकदम फिक्स आहे का कोणी असो बाबांविषयी. मी सर्वसाधारण माझ्या आयुष्यापासून सांगतो, मी साई भक्ताविषयी कोणाचं ऐकून घेत नाही. मी शिंगणापूर धंदा केलेला आहे आणि पालिशी पण केली, पण मी कधीच साई भक्ताला उलटून बोललेलो नाही. पण आज बाबांबद्दल बोललो वाईट वाटणार, हे गंज वाटलं, पण आज सगळे जमा झाले म्हणून आज हिंमत करावं वाटली का आज त्याच्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे एवढं. साई भक्त झालेली घटना सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि निषेध करण्यासारखीच घटना आहे. पण हा जो अरुण गायकवाड आहे हा मोठा गुन्हे केला, आपण सगळ्यांनी केला. म्हणजे बापूंनी समजा अरुण गायकवाड बद्दल काही भूमिका घेतली की लगेच शिवाजी राजे आणि अभय शेट्टीने काय करायचं, अरुण गायकवाडला जाऊन भेटायचं आणि तुझ्या बरोबर आहे. ही भूमिका आपल्या शिर्डीकरांची थांबली पाहिजे. हे जे राजकारणात जे चालतंय ना, याची ठोक त्याची ठोक, हे जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत असे अरुण गायकवाड पैदा होणार आणि ते जिवंत राहणार. तुम्हाला सांगा, आता तुम्ही बेंबीचे त्या टप्प्यात ना किती भाषणं करा, हे तुम्हाला सांगा, तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत ही घाण आहे ना अशीच राहणार. म्हणजे एक विशेष गोष्ट आहे की व्हिडिओ बापू राजे व्हिडिओ काढायला साईबाबा संस्थान परवानगी देतो की पूर्ण मंदिरात, तुमच्या समाधी मंदिरात, तुमच्या द्वारकामाई तो व्हिडिओ ऑल ओव्हर वर्ल्ड तो फिरवतो आणि त्याच्या माध्यमातून मी किती संस्थांच्या जवळ आहे काय हे दाखवून ही जे काही देणगी तो जमा करतो. याला कारणीभूत साईबाबा संस्थान पण आहे. मग कोणतरी बोललं की पासेस आपल्यासारख्या लवकर भेटत नाही किंवा जायचं असलं कायदेशीर जावं लागतं, तो कायम पडेलच तिथं. पण माझं म्हणणं आहे तो एकटा पडेल नाही, आपल्यातले इथले बरेच जण पडेल राहत्या, बरोबर, त्याचा पण विचार व्हायला पाहिजे. अरुण गायकवाड आता जर शिर्डीत दिसला तर 100% त्या तोंडावर काळा फासल्या जाणार, याच्याबद्दल काही सांगतो. परवाची गोष्ट अशी आहे की त्या सायराचा फोन आला मला की सायकल वाटप आहे आणि तुमच्या भागात जर कोणी असेल गरजू तर त्यांना सांगा. तर भिल्ल समाजाच्या मुली होत्या, त्या शाळेत पायी जायच्या पिंपवडे, मग ते 7-8 मुली होते, मी नावं दिले, पण तिने त्या कार्यक्रमाला बोलवलं. ठीक आहे, माझी चूक झाली की अशा कार्यक्रमाला जायला नाही पाहिजे, 100% मी माफी मागतो त्याबद्दल. नाही एवढ्या सायकली तुम्ही घेऊ शकता ना, जाणं केली तुमची डबल घेऊ शकता. विषय एकदम सोपा आहे. अरुण गायकवाड हा छोटा विषय आहे. मागं साईबाबा संस्थांमध्ये आम्ही सीओ साहेबांकडे गेलो होतो, त्यांना विनंती केली आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्यांना बोलवा, त्यांना पत्रव्यवहार करा, हे नाणे सगळे जमा करा. जर बाबांच्या इतिहासामध्ये आपण सगळं बाबा हयात असताना नंतर सुद्धा बघतोय 9 नाणे सोडून हा विषयच नव्हता. 39 नाणे कुठून आली, हे कुठून तयार झाली आणि त्यांनी जे नाण्याचं वाटप केलेलं आहे, वेगवेगळे एजन्सीज घेतलेले आहे, वेगवेगळे कामं केलेले आहेत, तर हे सगळे नाणे जे शिंदे कंपनी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आपल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं ते जमा करायला तयार आहेत. याची खरोखर खातरजमा झाला पाहिजे, हे नाणे ओरिजिनल आहे का नाही याचं सगळे तपासणी झाली पाहिजे आणि तपासणी झाल्यानंतर जर खरंच ओरिजिनल असतील तर ते साईबाबा संस्थांनी त्यांच्या म्युझियममध्ये ठेवले. आणि इथून पुढे भविष्यात गायकवाड हा एक विषय, पण अनेक लोक आहेत त्याच्यावर जे साईराम करून पैसे कमवत आहे ना त्यांना पण थांबवलं पाहिजे. मला मग दोघं तिघं म्हणले की इतके दिवस काय गावकरी झोपेल होते किंवा काय काही आवाज उठत नव्हते. प्रत्येक गोष्टीला वेळ असते. आता घडा भरला की वेळ आली आणि त्याला कारणीभूत आपण पण आहोत. तर आपली सुधारणा आपण स्वतः केली पाहिजे. आपण ज्यावेळी दुसऱ्याकडे बोट करतो तर आपल्याकडे 4 बोट असतात, याचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. थोडं बोलून निर्णय केला पाहिजे का गायकवाडच्या कुठल्याही कार्यक्रमाला आपण जायचं नाही.
हे बघा तो शेवटी लोकांच्या भक्ताचे त्या बाई शिडीत राहणारी कार्यक्रम काय संबंध आला राहणारच नाही आता ठेवायचं नाही कार्यक्रम करू तर आपण त्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार करायचा, त्याच्यावर वैयक्तिक बहिष्कार करायचा. हा कार्यक्रम पण घेऊन द्यायचा नाही. आपण सर्वांमध्ये शिर्डीकरांनी एक हे करायचंय. आणि जसं आता सुजित म्हटला की त्याचं जे दुकान आहे, तर मी आता अतुल गुलकरांशी बोललो होतो, तर ते त्याचं दुकान या ठिकाणी लगेच 2-3 दिवसामध्ये खाली करणार आहे. तो ज्या घरामध्ये राहत होते त्यांना देखील आपण विनंती करायची, तिथं जाऊन त्यांना विनंती करू, त्यांना त्याला इथून त्याचं जे गाव अनेक मान्यवर खरं म्हणजे काल बाबांचा सप्तमलिकेत सर्व धर्म समभाव हा संदेश महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या पलीकडं अख्खा जगभर जात असताना अनेक सर्व धर्माचे साई भक्त साईबाबांच्या समाधीस्थळावर येतात आणि बाबांना नतमस्तक होऊन बाबांना आशीर्वाद घेतात. त्यामध्ये श्रीमंत आहे, गरीब आहे, मध्यमवर्गीय सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक बाबांच्या शिर्डीच्या समाधीला येऊन जातात. मध्यंतरी काही लोकांनी, शंकराचार्यसारख्या लोकांनी बाबांबरोबर काही अपशब्द काढले होते. त्यांचा सुद्धा शिर्डीकरांनी निषेध केला. साईबाबा संस्थांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची दखल घेतली. त्यानंतर अनेक प्रकारच्या शिर्डीमध्ये आपण सातत्याने चर्चा करतो, हा असा करतो, तो तसा करतो. पण काल आता सगळेजण अरुण म्हणले, मी आरण्या गायकवाड म्हणतो, आरण्या गायकवाडनी काल मुलाखत दिली. त्यांनी सांगितलं का बाबाच्या संदर्भात असं होतं. तर माझं त्या गोष्टीचं समर्थन नाही, त्याचा निषेध आहे आमच्या सगळ्यांचा. पण मी या माध्यमातून आरण्याला विचारतो, तुझ्या आईची ती तपासणी कर, तू खरंच तुझ्या आईचं सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही, कारण हे गेलेल्या केसचं लक्षण आहे. म्हणून त्याच्या आईची पहिली टेस्ट करा, तो त्याच्या आईचा पोटचा आहे की आणि हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं का धर्मदायक ऐकतं, मला नोटिफिकेशन केलं, माझ्या संग चर्चा केली, हे लोक गैरहजर राहिले आणि माझे 9 नाणे खरे असे पुरातन खात्याने सिद्ध केलं. पुरातन खात्याला सुद्धा सांगायचं आहे का पुरातन खात्याने सुद्धा पैसे घेऊन काही का चिरीमिरी घेऊन त्याच्याकडे निकाल दिलेला आहे. धर्मदाय आयुक्ताने सुद्धा तेच काम केलं असेल. आम्ही सगळे ग्रामस्थ येतो, सत्य काय ते आम्ही धर्मदाय आयुक्ताला उद्या सांगायला नगरमध्ये येतो आणि खरं काय खोटं काय हे धर्मदाय आयुक्ताला सांगायला पाहिजे. कारण खरे नाणे नऊ कुठं आहे, जुने जाणते लोक सांगतील खरे नऊ नाणे कोणाकडे. हा उपरा आला, या उपऱ्याकडे 4 होते, 3 होते, 2 होते, माहित नाही, या उपऱ्याकडे 9 झाले. आणि आज सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर फिरतो. एक तो व्हिडिओ कुठे तुम्ही दाखवतो, एक चांगली महिला आहे, साईभक्तच असेल बिचारी. हा आरण्याला काही येत नाही, धतम येत नाही, तरी चांगल्या प्रकारची पूजा करतो, चांगल्या प्रकारचे मंत्र म्हणतो. कुठून शिकला काय नू, त्याच्या आईनं कुठून शिकवलं काय त्याला, तो मंत्र शिकवतो. मग त्याचा बाबा हायता नव्हता वाटतं तेव्हा, शिकवलं ते. आणि ते मंत्र म्हणतो, असं तिकडे पाहतो त्या बाईच्या इथं पाहत असा हा माधवचोद आरण्या, हा माधवचोद हरामखोर नालायक, हा आरण्या कुत्र्या. अरे आरण्याचं करायचं काय, गायकवाडचं करायचं काय. आणि मग त्यानंतर ते सगळं होत असताना हे 9 नाणे त्याचे बोगस आहे, चुकीचे आहे. सगळं शिर्डीकर सांगतील, शिर्डीतले जाणते लोक सांगतील, शिर्डीतले वयस्कर लोक सांगतील. हे 9 नाणे त्याचे नाही आहे, ते खरे 9 नाणे हे आमच्या शिंदे कुटुंबाकडे आहे. आणि या शिंदे कुटुंबाकडे असल्यामुळं त्यांनी सातत्याने सांगितलं का बाबांच्या द्वारकामाईच्या समोर तिथे त्यांचं मंदिर आहे, तिथे 9 नाणे ठेवलेलं आहे आणि ते खरे 9 नाणे. माझं तर म्हणणं त्यांनी मनाचा मोठेपणा केला. त्यांनी सांगितलं का साईबाबा संस्थांना आम्ही द्यायला तयार आहे, आरण्यात तू पण दे आणि तुझे 9 नाणे दे आणि तुझा व्यवसाय बंद कर.
गाड्या घोडे आमका धमका हे कशावर आहे? आता त्या महिलांनी सांगितलं, कोणतरी साई भक्त होती, त्या महिलांनी सांगितलं 10,000 रुपये दे, 50 कमिशनवर धंदा मांडला त्यांनी. तुम्ही ऐकलं का? कमिशनवर धंदा मांडला चारण्यानी. मग मला असं म्हणायचं आहे, साईबाबा संस्थांनी जसं बाबाराजांनी सांगितलं आता, तर त्याला मंदिर परिसरमध्ये कसं काय फिरून दिलं जातं? त्या दिवशी तुझी दोन आम्ही गुरुपौर्णिमेच्या आरतीला होतो, आम्हाला संस्थांचे संरक्षणवाले म्हणायचे थांबा, मागे या मागे या. तो पाठीमागून आला, त्याचा पोरगा काय नाव त्याचा? अरे सैराज काय म्हणतो, आपल्या आखरीचा पत्ता आहे की नाही आपल्याला? पाठीमागून आला. एवढी साईबाबा संस्थेची ट्रीटमेंट आहे. माळी साहेबांना सुद्धा एक दिवस सांगायला लागेल, माळी साहेब काय चाललं तुमच्या माळी साहेबांना थोडं झोपायचं बंद करायचं त्याला, तो दुपारीच झोपत राहतो. साईबाबाच्या जीवावर पोचलेल्या एका आळईबद्दल बोलत आहोत. इतक्या दिवसापासून साईबाबाचं खाऊन पिऊन बाबांच्यावरच टीका टिप्पणी करणाऱ्या अशा वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध आज आपण गोळा झालो. सातत्याने त्याच्या विरोधात प्रमोद गोंदकर असेल, सर्जीराव पोते असेल, हे सातत्याने त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचे, सातत्याने त्याच्या विरुद्ध अर्ज करायचे. संजय आप्पा होते, यांनी अर्ज फाटे केले त्याच्या विरोधात. दिगंबर पोते आहेत, त्यांनी मी कालच कार्यकारी अधिकारी भेटले, त्याच्या विरुद्ध त्यांनी दिगंबर पोतेंनी सुद्धा अर्ज केला आहे. प्रतीक शेळके, अविनाश गोंदकर, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर यांनी सुद्धा साईबाबा संस्थांकडे अर्ज केला. म्हणजे असं काही नाही की कुणी काही करत नाही. त्यांनी अर्ज केला, कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि त्याला पास देण्याचं बंद केलं. तुषार शेळकेने सुद्धा त्याच्यात मदत केली आणि त्याचे पास बंद केले. त्याच्यावर त्यांनी माहिती अधिकारात काही लोकांना हाताशी धरून अर्ज फाटे करायला लावले. पण कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं गेला पास द्यायचे नाही, त्याचे पास बंद आहे. पण तो अनऑथराईजरित्या त्या गेटनी जातो. आपला जो शिंदे परिवार आहे हे अतिशय सज्जन आणि चांगले लोक आहेत. त्यांच्या इथं नवनानी दर्शनात ठेवले, खुले ठेवलेले. त्यांचे आणि आपले सर्व गावाचे संबंध आहे. नितीनच्या समोर राहतात, आपल्या जवळ राहतात. आपल्या गावात बाबांच्या मंदिराजवळ त्यांनी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदेचं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे नाणे खुल्या प्राण्यात ठेवलेले. ते काही लपवून ते स्वतः जाऊन त्याच्यावर पैसे ठेवतात असं काही नाही. परंतु काय झालं, धटिंगर असल्यामुळं हे थोडे बॅग कुठं आणि तो थोडा पुढे जातो. शांत परिवार आहे, त्याचा तो गैरफायदा घेतो. माझी विनंती संजय अप्पाला अशी आहे का आप्पा तुम्ही शिंदे परिवाराच्या वतीने ह्या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व करावं. आणि आता आम्ही करीत असतो, आम्ही पाठपुरावा अविनाशला त्यांना माहिती की जेव्हा त्यांनी नोटिसा काढल्या आम्ही सगळे कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेलो, आमच्या नावाने पुन्हा अर्ज दिला, तर त्याला काय नोटीस आम्हाला द्या. आम्ही ती नोटीस घेऊन त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करूच. परंतु शिंदे परिवाराने पुढाकार घेतला पाहिजे. भले शिंदे परिवार पूर्ण संघटित 100% होईल. अरे सगळे संबंधित लोक आहेत, सगळे आमचे संबंधित आहेत, आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. संपूर्ण गाव तुमच्या बरोबर आहे. राहिला प्रश्न अरुणचा, आता आपल्याकडे नवीन पद्धत सुरू झाली. नेते काय म्हणते आणि आम्ही काय म्हणतो. नेते काय म्हणत नाही, ज्याच्या गांडीत दम येते जाऊन ठोकून काढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही कधी कोणाची जे लोक ठोकताना जेवढे आजपर्यंत आपण ठोकले, कोणाची परवानगी घ्यायला गेलो होतो का? आम्ही मुकुंद अण्णा होते, रावसाहेब मास्तर होते, नानासाहेब जगताप होते, याला विचार केला का तुम्ही आम्हाला परवानगी द्या, मारू का त्याला, काही करू का? जर आपलं काही करायचंय साईबाबाच्या जीवावर आपण सगळेच मोठं वाढतो. असं काही नाही का काही लोकांना पैसे भेटतात, काही लोकांना सगळ्यांना भेटतं. तर सगळ्यांमध्ये हिंमत आहे. ज्याला काय करायचं तो करू शकतो. मला काय करायचं मी करीन, तुम्हाला काय करायचं करा. जे लोक काय करतील त्याच्याबरोबर सगळं गाव करेल. बरोबर बापू, आपण सगळे तुमच्या बरोबर आहोत. गुन्हे दाखल होतील नाही होतील हा भाग वेगळा, त्यांचा प्रश्न त्यांचं काम करेल, आपण आपलं काम करायचं. राहिला प्रश्न गलांडे साहेब, त्याला संरक्षण दिल्याचं कळलं, आत्ता कळलं की त्याला संरक्षण दिलं तर त्याला पेड सुद्धा संरक्षण मिळेल. अशा नालायक लोकांना पेड सुद्धा संरक्षण दिलं जाऊ नये, कारण की संरक्षणाचा गैरवापर होईल. तर एवढ्या शिडीमध्ये समस्या अनेक गुन्हेगार आहेत, अशा नालायकांना संरक्षण दिलं अशी विनंती आहे. आणि आपण बापू शिवाजी बोजत सांगतील त्याप्रमाणे आपण पुढे नियोजन करू. त्याचं कारण असं आहे, आता आम्ही त्याच्या दुकानावर जाणार, मंकर पाहुण्याला सांगणार चाय उघडणार, त्याचं सामान काढणार, ते पेटून देणार. माझ्या उद्या मला काय दिसतो तो व्हायचं नाही माझ्या उद्या. त्याच्यानंतर त्याच्या घरावर जाणार आम्ही सगळेजण जाणार ना, घरावर जाऊन त्या आरण्याला खाली बनवणार. आमच्या शिर्डीकरांबरोबर मारुती मंदिरात परत तिने येऊन आमच्या पुढं माफी मागून ना घातलं पाहिजे तरच त्याला सुट्टी, नाही तर सुट्टी नाही. आणि आता तुमच्या पुढचे चाललेणार जोपर्यंत आरण्या त्याचं पोरगं काय नाव या सगळ्यांना घेऊन यांना शिर्डीकरांसमोर हजर करण्याचं काम तुमचंच आहे. अनेक मातब्बर गुन्हेगार तुम्ही आटोक्यात आणले. किरकोळ आहे आरण्यांचे, किरकोळ आहे एकदम शास्त्र मातुर आहे.
यांना घेऊन यायचं आणि शिर्डीकरण पुढं उभं करायचं काम तुम्हाला तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. त्या भागी तुम्हाला खात्री बरोबर आंदोलन मागे अजिबात नाही येणार. आम्ही आता उपोषण करणार, ज्यांना तुम्हाला हजर करायच लागेल, हजर आणून द्यायला लागेल. तर सगळ्यांनी सांगितलं नगर भाऊनी त्याला शिर्डीमध्ये कुठल्याही प्रकारचा आता थारा देणार नाही. मंदिरात दिसला तरी काळ भासणार, मारणार, गावाच्या जवळ दिसला तरी मारणार. तो पहिला कोपरगावच्या नदीच्या पलीकडे होता, परत आता कुठे नेऊन घालायचा, नदीच्या पलीकडे नेऊन घालायचं काम आपल्या सिटीकरांना करायचं आहे. आणि बऱ्याच मान्यवरांनी साईबाबा संस्थांना कार्यकारी अधिकाऱ्यांना पण सांगा तुम्ही त्याच्या संदर्भात ते नवनानीची तक्रार केली की शहनिशा परत करा आणि त्याला गावाच्या बाहेर काढून देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करायचं आहे. तोपर्यंत आम्हाला शिर्डीकर स्वस्त बसणार नाही. परत एकदा चारण्या गायकवाडचा आपण सगळेजण निषेध करतो आणि त्याला गावाच्या बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र राहून त्याचा एकदा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. अरुण गायकवाडने जे काल जे जे काल धर्मदायकचं जिथे पत्र आम्ही 5 जण नगरला गेलो होतो. एक आम्ही पहिले तक्रार संस्थामध्ये केली की याच्याकडचे नाणे हे खोटे, हा नाण्याचा बाजार म्हणून हा पैसे कमवतो. संस्था म्हणे की तुम्ही आता शिंदे आणि ते एकत्र करा, आम्हाला काही करता येत नाही. आम्ही धर्मदेव नगरला गेलो, त्यांच्यावर आम्ही अर्ज केला आणि तोंडी आम्ही त्यांना सगळं सांगितलं तोंडी साहेबाला की असं आम्ही अर्ज काय केला होता, याच्या ट्रस्टची चौकशी करावी, याचं ट्रस्ट ऑडिट करावं, हा पैसे कुठून गोळा करतो, हा कुठे पैसे खर्च करतो, याला काही व्यवसाय नाहीये, हा या ट्रस्टचे नावाने पैसे गोळा करतो, लोकांना बोलवतो, याच्याकडचे नाणे खोटे. आणि तिने नाणे पूर्वीच एक राजदूत कंपनीच्या एजंट घेतले तेव्हा नांदा साहेब दिलेले, एक काही नाणं राजकपूर दिलेले, याच्याकडे नाणे नाहीचे खरे. आता याने बाहेरून प्रॉपर्ट बाहेरून नाणे विकत आणलेले, त्या नाण्याचा बाजार म्हणून असं करतो. आम्ही सांगितलं त्यांना, आम्ही त्याच्यावर आम्ही असं म्हणलोच नाही. आम्ही त्यांना म्हणतो तोंडी धर्मदेवला की याचे नाणे खोटे, शिंदे नाणे खरे. धर्मदेव म्हणजे ते नाणे खरे का खोटे हा विषय आमचा नाहीये, हा विषय फॉरेन्सिक लॅबचा आहे. फक्त आमचंच काम काय आहे, ट्रस्टची चौकशी करणे, पैसा आला कुठून आणि खर्च करतो कुठं, आम्ही ते चौकशी करू. आम्ही निघून आलो, वर्षभर त्यांनी काहीच नाही केलं. नंतर ते आम्ही चौकशी केली, आम्ही चालू मॅट्रास म्हणले. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं, आम्ही तक्रार केलं 2021 मध्ये. त्यांचं म्हणणं असं आहे, कालच्या तारखेला बघितलं 22 ते नोटीस पाठवली संजय ऑपरेशन द्यायला आणि सर्जरावाला, नोटीस आली नाही. नंतर त्यांनी बरं अंगाची आम्ही तक्रार करतो, आम्हाला नोटीस 1 वर्षाने पाठवली आणि ज्याला आम्ही ज्याची आम्ही तक्रार करतो त्याला नोटीस पाठवली 3 वर्षानंतर. म्हणजे नोटीस आवडतं पाठवली 3 वर्ष नोटीस पाठवली, 24 मध्ये नोटीस त्यांना पाठवली आणि 25 मध्ये त्यांनी काहीतरी हजर झाल्यामुळे त्यांनी एकतर्फी निकाल लावून घेतला. निकाल होता काय, निकाल असं नाही की तुझे नाणे खरे म्हणून, फक्त असं आहे ज्यांनी तक्रार केली आहे त्यांचा अर्ज निकाली काढलेला आहे. म्हणजे ते प्रत्येक निकाली काढलेलं आहे की नाणे तुझे खरे आहे, तुझं ट्रस्ट चांगलं आहे असं ते निकाल नाहीये. फक्त जे जी तक्रार आहे तक्रार फक्त निकाली काढली, त्यामुळे त्याचा असा विषय नाही. पण काल तिने लोकांना खोटं सांगितलं की तक्रार केली, धर्मदाय माझे नाणे खरे ठरवले, ते धर्मदाय अधिकारी नाणे खरे ठरवलं. दुसरी गोष्ट तो जे म्हणतो माझ्याकडे स्टॅम्प आहे. आता काय झालं, सुधाप्पा शिंदे ऐकलं नाही हा, तर सुधाप्पा शिंदे त्यांचं घरातलं आपलं जमिनीचं व्यवहार म्हणजे हे होतं, म्हणजे आपलं इतर हाकात नाव कमी करत होतं. मग तिने सुधाप्पाला ब्लॅकमेल केलं गिराबाईंनी. काय म्हणे तू जर सही दिली मला हे नाणे माझे खरे तर मी तुला हक्कसर पत्र देणार नाही. तो सुधाप्पाने ते साध्या स्टॅम्पवरती, तो स्टॅम्प नोटरी नाहीये, रजिस्टर नाहीये, त्या स्टॅम्पवरती सुधाप्पाने सही दिली की बाबा ठीक आहे तुमच्याकडे नाणे माझ्या माहिती खरे. पण सुधाप्पा जो सांगू शकत नाही नाणे खरे का खोटे, तर नाणे त्यावेळेस बाबांच्या काळात सुधाप्पाने सांगितलं नाणे खरे, सुधाप्पा सांगितलं म्हणजे नाणे का खरे, त्यांच्याकडे नाणे नाही, खरे नाणे मान वेगळे. त्याच्यानंतर तिने 1-1.5 वर्षानंतर विसरू शेट लोढा इथं राहत होती आणि माझ्याकडे आला स्टॅम्प घेऊन. म्हणजे आता तेव्हा मी त्याचा मित्र होतो. मला म्हणे ते साक्षी सही काय काय, मी म्हणलं बरं मिस्टर शेट सही घेतली, माझी सही घेतली. मी म्हणलं अरे आवडलं का तुला काय नाही, ते सुद्धा आपण असं बरं पण तो स्टॅम्प व्हॅलिड नाहीये. आणि आज मी सांगू शकतो तो स्टॅम्प तिने कोर्टात हजर करून मी सांगू शकतो हिने आम्हाला खोटं बनवून करून सही घेतलेली आहे. त्याचं मी जिवंत आहे, मिस्टर शेटवाडा गेलेले, आमचे दुसरे दादा गेले, पण मी जिवंत आहे. मी सांगू शकतो हिने खोटं बनवून सही घेतली, मी सही घेतली 1 वर्षानंतर. स्टॅम्प कधी घेतली सही नंतर, त्यावेळेस त्याचा मित्र होतो. पण जेव्हा तिने चुकीचं काम करायला लागलं तेव्हा मी त्याला म्हणतो चुकीचं काम बंद कर. मग तेव्हापासून मी आपण त्याच्या विरोधात येते. त्याने काल पण आमचं नाव घेतलं की सर्जन ते प्रमुख व्हॉट्सअपवर तक्रार केली, मी त्याला नोटीस पाठवली. आम्हाला नोटीस पाठवली काय आले नाही, काही नाही, फक्त तो बनावणी करतो लोकांना, म्हणजे बनावणी करतो, खोटेपणा करतो. कोणत्या धंदा व्यवसाय नाही, 4 गाड्या घेतो, फिरतो, मजा करतो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी तर म्हणतो त्याला, माझं म्हणणं असेल त्याला सगळ्यांनी मिळून त्याला पहिलं गावाबाहेर काढलं पाहिजे.
आम्हाला माहिती आहे आम्हाला तालुक्याला एकच आमदार आहे, तालुक्याला 2 आमदार आहेत आम्हाला माहित नाही, तेवढं चौकशी करा. ऐका ना, आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहे, त्यांनी त्याच्या गाडीवरती तो अंबर दिवा ठेवतो आतमध्ये दिवा हा, तर त्याच्यावर यम लिहिलंय त्यांनी यम. सहवासात काही वस्तू बाबांनी दिल्या, कोणाला दिल्या, काय दिल्या, तर याच्यासाठी दिलं का धंदा करायला. आपण हे नाही सांगितलं की याच्यावर व्यवसाय करा, तुमचं कुटुंबाचं हे चालवा, उदरनिर्वाह चालवा. पण काही लोकांनी जो व्यवसाय मांडला त्याच्यामध्ये अरुण गायकवाड आहे. आज गेल्या 25-30 वर्षापासून त्याचा हा व्यवसाय, त्याला साईबाबांचे 9 नाणे आहेत असं सांगून त्यांनी, जसं मग सुजितने सांगितलं की त्याच्यावर त्यांनी एस्कॉर्ट कंपनीची एजन्सी घेतली, त्याच्यावर तो व्यवसाय केला. पण खोटे नाणे सांगून घेतल्यामुळे तो व्यवसाय त्याचा बंद पडला. आणि तरी सुद्धा हे कुटुंब सुधारलं नाही, त्यांनी त्याचा व्यवसाय चालू ठेवला. आणि आता साई भक्तांचा समाजाशी महिला साई भक्त जेव्हा होते त्यांनी सांगितलं त्यांचा अनुभव, अशा लोकांकडून पैसे गोळा करून, ट्रस्टच्या नावाखाली पैसे गोळा करून हे समाजसेवेचं काम करून राहिले. त्यांची समाजसेवा करत नाही ना, त्यांनी ठेका घेतला का तो? हा, ते केवळ पाप झाकण्यासाठी ते काम, त्यांचा धंदा चालू आहे. आणि साई भक्तांची फसवणूक चालू आहे. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे. मुळात शिंदे परिवार यांच्याबद्दल कधी कुणी काही म्हटलं नाही. अतिशय चांगला परिवार, त्यांनी सातत्याने बाबांची सेवा केली तेव्हापासून आजपर्यंत, पण बिचारी कुठेही दिसत नाही असा हा परिवार. खरं तर यांची बदनामी तो करतोय. शिंदे परिवार सुद्धा पुढे आता पुढाकार घेतलेला आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जसं कमलाकर म्हणून सांगितलं की सगळ्या तरुणांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या, त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात. याच्यावर नुसती कारवाई नाही, तो आता सगळ्यांचा मिळून जो निर्णय झाला, त्यांनी इतके दिवस व्यवसाय केला, असे अनेक व्यवसाय करणारे आहेत. आपण त्याला वेळोवेळी विरोध केला, पण याची मजल आता इथपर्यंत गेली का बाबांच्या बद्दल सुद्धा तो विकृत बोलायला लागला. म्हणजे बाहेर लोक बोलत होते, हा बाबाच्या नावावर धंदा करून सुद्धा विकृत बोलायला लागला. याच्यावर पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे, त्यांनी याची दखल घेऊन, आमची इथे ग्रामसभा चालू आहे, याची दखल घेऊन जे काही तुम्हाला लिगल कारवाई करायची करा. पण इथं उपस्थित सर्व आणि इथं उपस्थित नसलेले गावकरी त्यांना जे योग्य करतील, त्याला ह्या अशा विकृत प्रवृत्तीला थांबवण्यासाठी, मग त्याला काळं बसणं असेल, त्याला फटकवणं असेल, त्याचा जो काही तिथं साईराम करायचा व्यवसाय असेल, अहो हे लोक आता सगळ्याला स्मार्ट गेले मंदिरात दर्शनाला आणि सरलाटमध्ये जातात दर्शन भक्त घेऊन. याच्यावर खरं संस्था प्रशासनाचं म्हणणं काय नाही, तर संस्थांनी त्यांची कारवाई केलीच पाहिजे. पण गावाला जे योग्य वाटतं अशा विकृत प्रवृत्तीला थांबवण्यासाठी जे वाटतं ते करायला गावाने करावं, त्याच्यावर आपण सर्व जाऊ. ही विकृत प्रवृत्ती थांबली पाहिजे. अजून जर कोणी असतील यांना सुद्धा थांबवलं पाहिजे, आपली जबाबदारी. मग सगळ्यांनी मांडलं की अशा आता 25-30 वर्षापासून तो आपल्याकडे 9 नाणे, त्याचे काय होम हवन पूजा सगळं करतो. पण सुरुवातीला आपल्याला पहिल्या वर्षात लक्ष आल्यानंतर आपण तिथे गेलो नाही, परत कधी गेलो नाही. त्या तिकडे त्यांच्या जागेत त्यांनी कार्यक्रम केला, मंगल कार्य पुढे गेला. तिथे आमच्या लक्षात हा व्यवसाय करायला तेव्हा ठरलं, तेव्हापासून आम्ही तिथं परत त्या कार्यक्रमाला गेलो नाही. मुळात आपण विकृत प्रवृत्तीला समर्थन केलं नाही पाहिजे. आपण वारंवार म्हणतो, त्याच्यात आपल्याकडनं जर काही चुकत असेल तर मी सांगतो, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, अजूनही थांबून घ्या आणि जे करीत असते त्याला थांबवा. परिस्थिती बदलली त्यावेळेची नाही आताची. आता परिस्थिती पुढे गेलेली, हे कंट्रोल राहणार नाही. बाबाच्या नावावर व्यवसाय करणारे खूप लोक आहेत. मग कोणी सांगितलं, तुम्ही सांगितलं का बापू इथं सगळे मंदिर परिसरात राहत, आपण अनेक वेळा बोललो, हे थांबवलं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. तर आपल्याला नैतिक अधिकारी आपण लोकांना बोलू शकतो. हे पहिले थांबवा. या लोकांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. पूर्वी लोकांनी वाईट टाकलं तसं आता याला वाईट काढून द्यायची वेळ आलेली. समजलं का? जो बाबाच्या बद्दल विकृत बोलतो त्याला या गावात थांबण्याचा अधिकार नाही. या सगळ्यांनी आपण जी भूमिका घेऊन त्याचा पाठपुरावा करून या विकृत प्रवृत्तीला थांबण्याचं आपण सर्व मिळून करू. एक
बापू त्याच्या तोंडावर एक हाणावर एक चप्पल अरे दुर्री तिर्री एक्का अरुण गायकवाड छक्का दुर्री तिर्री एक्का अरुण गायकवाड छक्का अरे अरुण गायकवाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरुण गायकवाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय काय नाही थांबा एकदा सर्वांनी मीडियावाले यांच्या समोर एकच बाईट घ्या बरं. आमच्या अयोध्या कॉम्प्लेक्स येथे साई व्हॅनी नावानी जे हे आहे गायकवाड परिवाराचं जे शॉप आमच्या इथे चालतं त्यांनी काल साईबाबांबद्दल जे विधान केले त्याला आमचं कुठल्या प्रकारचं समर्थन नाही आणि आमची भूमिका ही गावकऱ्यांबरोबर आहे. तर गावकऱ्यांनी मला जे सांगितलंय का त्यांचं दुकान आपल्याला ठेवायचं नाही तर मी तुमच्या सगळ्यांसमोर गावकऱ्यांना सगळ्यांना आश्वस्त करतो की ते दुकान आम्ही 24 तासाच्या आत ते खाली करून घेऊ. तर असं मी त्याला काल रात्री सांगितलेलं आहे तरी सुद्धा आज त्याचा फॉलोअप घेऊन आज ते कुठल्या कारणामुळे इथं आलेच नाही. तर ठीक आहे तर त्यांना आज आपण मी परत त्याचा फॉलोअप घेऊन त्यांना दुकान खाली करून घ्यायला लावतो. धन्यवाद. तुम्ही स्वतः तिथे कपडे वगैरे काढून बाहेर फेकून द्या. चला पुढे चला. दुर्री तिर्री एक्का अरुण गायकवाड छक्का दुर्री तिर्री एक्का अरुण गायकवाड छक्का अरे अरुण गायकवाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय या भिकारी अरुण गायकवाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय या भिकारी अरुण गायकवाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय या हरण्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय या अरुण भिकारी एकत्र चला प्रदीप चल पुढं होय पुढं चला पुढं चला 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 ते किती बीट करायचं अरे भाडव्या अरुण गायकवाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय तिरबिरी एक्का अरुण गायकवाड छक्का तिरबिरी एक्का अरुण गायकवाड छक्का अरुण गायकवाड छक्का अरुणच्या पोराचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे अरुणच्या पोराचं करायचं काय खाली डोकं वर पाय तुम्ही पत्रकार तिकडे नका जाऊ बरं चला इकडेच घ्या त्यांचं निवेदन सर जा बरं तुम्ही इकडे व्हा काय लोकांच्या साहेब चला घरी बोलवा. बापूजा 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 आमच्या वतीने बापूजा. किरण तू कसा मध्ये व्हा तुम्ही इकडे पत्रकार साईडला व्हा. अरे ते जातील घेऊन येतील तेव्हा घ्या कट तुम्ही इकडे या बरं. मध्ये नका जाऊ आपण मध्ये गेलो तर ते आपल्या मागे घुसतील लक्षात. करायचं काय खाली डोकं वर पाय बोला रे तो समोर दादा
राहुल 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 ते वर नाही का साईवेंदान या ना इकडे थोडं ऐका या बरं इकडे या अरे नाही घर मालक कोण आहे? घर मालक फक्त खाली करायला लावतोय पण एवढं स्विच ऑफ राहिले ना लावले स्विच ऑफ घरी ऐकते बघा बघ साहेब मग आत्याला करा भाऊ ऐका ना इथं निवेदन द्या इथून नाही का जाऊ दे काय काय इथपर्यंत आले त्यांनी निरोप गेलेला आहे काय आपल्याला ड्रेस पासिंग वगैरे काही नको चला 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 पुढं मीडियावाले चला शेवटची आता शेवटचं शेवटची आता भैयाला दोन शिर्डीमध्ये साईबाबांच्या संदर्भात अरुण गायकवाड यांनी काही चुकीचं विधान केलं त्याच्या निषेधार्थ म्हणून शिर्डीमध्ये मारुती मंदिर येथे शिर्डीची ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये असं ठरलं कसं 9 नाणे त्याच्याकडचे 9 नाणे हे चुकीचे 9 नाणे आहे. मुळात ते 9 नाणे ते शिंदे कुटुंबाकडे आहे. पण त्यांनी तो काल उपस्थित केलेला प्रश्न तो पूर्णपणे निराधार आहे. आम्ही साईबाबा संस्थांना मागणी करणार आहोत, त्याचप्रमाणे चॅरिटी कमिशनर यांच्याकडे मागणी करणार आहोत. तर त्याचे नाणे ते चुकीचे आहे. शिर्डीमध्ये येऊन जे जुने जाणते लोक आहे, साईबाबांच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्या कुटुंबातले काही लोक आहेत, त्यांची जर सलगपणे चौकशी केली तर हे 9 नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे नाणे नव्हते. हे नाणे एकदम चुकीचं आहे आणि ह्या नाण्यावर अरुण गायकवाडांनी त्याचं पूर्ण कुटुंब व्यवसाय करतं, साईबाबांची फसवणूक करतं आणि त्या फसवणुकीला आळा करण्यासाठी आम्ही संपूर्ण शिर्डीकडे एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा निषेध म्हणून त्याला शिर्डीमध्ये कुठल्या प्रकारच्या गाळा भेटणार नाही व्यवसायासाठी, त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये राहण्यासाठी कुठल्या प्रकारची जागा भेटणार नाही असं या निमित्ताने शिर्डीकरांना आवाहन करतो. जर कोणी शिर्डीकरांनी त्याला राहण्यासाठी घर दिलं किंवा व्यवसायासाठी गाळा गेला तर त्याच्या गाळ्यावर किंवा त्याच्या राहण्याच्या घरावर
पूर्णपणे शिर्डीकर जाऊन ते बंद करतील, सील करतील, एवढं या निमित्ताने सांगतो. असे अरुण गायकवाड हे मुळातच साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना जे काही 9 नाणे दिले ते 9 नाणे खरे खोटे, कारण शिंदे पर्यटक 9 नाणे आहेत आणि ते 9 नाणे आमच्याकडे असं सांगून अरुण गायकवाड त्यांनी बाजार मानला, त्याच्यावर व्यवसाय करतात. साईबाबांचे जे काही भक्त, लाखो भक्त आहेत, त्या भक्तांकडे जाऊन त्याचा बाबांचे नाणे आम्हाला दिलेले आहेत असं सांगतात. त्याचा खोटा व्यवसाय, लोकांना फसवून व्यवसाय करतायत, भक्तांना फसवून हा व्यवसाय करतायत. आणि असं असताना, चुकीचा व्यवसाय करत असताना त्यांनी बाबांच्या बद्दल अपशब्द वापरले, वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा निषेध आज संपूर्ण शिर्डीकर या ठिकाणी केलेला आहे. आणि असे जे काही लोक आहेत, विकृत लोक आहेत, मुळातच स्वतःच काहीच नाही, कामधंदा नाही, केवळ बाबांच्या नावावर पैसा कमवायचा आणि खोटं ट्रस्ट करून त्याच्या माध्यमातून काहीतरी आम्ही समाजसेवेचं काम करून पैसे कमवायचे. आणि असे लोक, विकृत लोक जर बाबांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर आमच्या शिर्डीकरांच्या वतीने, पूर्ण साई भक्तांच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो. अशा लोकांनी शिर्डीत राहू नये असं सर्व ग्रामस्थांचं मत आहे. मुळातच भक्तांची फसवणूक करतात तर यांना शिर्डीमध्ये राहण्याचा अधिकार नाही. 9 नाणी दिली होती, 22 नाणी झालेली आहेत. मंदिरातही 9 नाणी आहेत, अजून एका ठिकाणी 4 नाणी आहेत. तर मग हे नाणी आता कोणते खरे समजतात? असं आहे की शिंदे परिवार लक्ष्मीबाई शिंदेना 9 नाणे दिलेले आहेत आणि शिंदे परिवार जर आमच्याकडे 9 नाणे आहेत असं सांगतात तर याची शहानिशा साहेब संस्थांनी केली पाहिजे. याची शहानिशा त्या प्रशासनाच्या माध्यमातून करून याच्यावर वेळीच कारवाई करून काय आलं ते नाही झालं माझं होणं काय म्हणून मी मला बोलायची लिंक तुटली ना माझी. त्याला काहीतरी झालं.